शेतकरी बंधूंनो, कापूस लागवडीच्या वेळेस कोणतं खत व्यवस्थापन करायचे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 ते 4 पर्याय सांगणार आहे। यापैकी कुठलंही एक जरी खत तुम्ही कापूस लागवडीच्या वेळेस किंवा पेरताना जर दिलं तर तुम्हाला निश्चितपणेच कापसामध्ये एकरी 15 ते 18 क्विंटलचं उत्पादन सहजरित्या मिळणार आहे। मी तुम्हाला कमी खर्चातली आणि महागडे खतं सुद्धा सांगणार आहेत, तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशा शेतीविषयक माहिती तुम्हाला लवकर मिळून जातील। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। आता बघा शेतकरी बंधूंनो, कापसाला जरी खत टाकायचं म्हणलं तर आज रेट खूप वाढले, तर 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-0-13 असेल किंवा 18-46 असेल आणि युरिया तर मिळतच नाही। ह्या खतं आपल्याला कापूस पिकासाठी लागतात आणि ह्याच्यामध्ये काय झाले की खतं खूप महागडे झाले। तर मग अशा वेळेस तुम्ही जास्ती खतं टाकताल तर आपले रिझल्ट काय मिळणार नाही आणि आपले पैसे सुद्धा जातील। आणि ह्या वर्षी एक तर पाऊसकाळ कमी, त्यामुळे खतं चुकीची जर टाकताल तर ती विरघळणार सुद्धा नाही। त्यामुळे आपल्याला खतं निवडताना काळजीपूर्वक निवडायचे। तर मी तुम्हाला सगळ्यात चांगला आणि पहिला पर्याय सांगत आहे कापूस लागवडीच्या वेळेस आपल्याला खत व्यवस्थापन करताना। तर बघा, सुरुवातीला कापूस लागवड करताना आपल्याला एकरी एक बॅग 10-26-26 ची लागणार आहे आणि त्याच्यामध्ये 20 किलो आपल्याला युरिया लागणार आहे। बस एकूण असं 70 किलो आपल्याला कापसासाठी खत लागणार आहे लागवडीच्या वेळेस। आता लागवडीच्या वेळेस 70 किलो जरी दिलं तरी हे सुद्धा पुरेसं आहे। जर का पाऊसकाळ कमी झाला या वर्षी तर आपल्याला पुन्हा खतं टाकणं होणार नाही। त्यामुळे सुरुवातीलाच खताचा डोस दिला चांगला तर आपल्याला सगळ्या त्यामध्ये अन्नद्रव्य मिळणार आहे। बघा, 10-26 मध्ये आपल्या नत्र, स्फूर्द आणि पालाश तिन्ही घटक आहेत। त्यात 10% युरिया, 26% त्या स्फूर्द आणि 26% जे आहे ते पालाश आहे। आता आपल्याला सुरुवातीला युरिया हा कमी प्रमाणामध्ये लागतो, त्यामुळे आपण 10-26 ची निवड केली। तसं तर इतर खतं सुद्धा आहेत, पण 10-26 च निवड चांगली। याच्यामुळे आपल्याला फुटवा सुद्धा चांगला मिळेल, फांद्यांची संख्या मिळेल। भविष्यामध्ये जर फुटवा आणि फांद्या जास्त असेल तरच आपल्याला बोंडेदारणाही चांगली होणार आहे। आणि 26% त्यात पोटॅश दिल्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारशक्ती कापसाच्या झाडाची चांगली राहणार आहे। एक्स्ट्रा आपल्याला फवारण्या करणं गरजेचं पडणार नाही आणि कापसाचं जे झाड आहे ते सारखं रोगाला बळी पडणार नाही, म्हणून आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी पोटॅश देणं अत्यंत गरजेचं आहे। तसंच पोटॅश दिल्यामुळे दुसरा एक फायदा हा होणार आहे की आपल्याला भविष्यामध्ये बोंडधारणाची जी आपल्याला साईज वाढवायची त्याच्यासाठी आपल्याला पोटॅश अत्यंत गरजेचं आहे। आणि 10% युरियामुळे आपल्या कापसाला सुरुवातीपासूनच हरितद्रव्याची निर्मिती चांगली होईल, शाकीय वाढ सुद्धा चांगली होईल आणि एकूणच काय आपल्याला सर्व प्रकारचे अन्नद्रव्य ह्या पर्यायामध्ये उपलब्ध होणार आहे। त्यामुळे चांगला पर्याय ठरून येतो 10-26-26 अधिक 20 किलो युरिया। आता दुसरा एक पर्याय 12-32-16 अधिक 20 किलो युरिया, हा सुद्धा एक चांगला पर्याय। 10-26 नसेल भेटत तर तुम्ही 12-32-16 टाकू शकतात अधिक 20 किलो युरिया। हा झाला मित्रांनो दुसरा पर्याय। आता तिसरा पर्याय अजून एक कापसासाठी तुम्हाला सांगतो, 20-20-0-13 ची एक बॅग आणि 10-26-26 ची अर्धी बॅग। हा जर डोस घेतला तर याच्यामध्ये आपल्याला सल्फर एक अतिरिक्त अन्नद्रव्य मिळतं। 20% त्याच्यात सुद्धा युरिया आहे आणि या 10-26 मध्ये सुद्धा 10% आहे। म्हणजे अशा प्रकारे एकूण कॉम्बिनेशन केलं तर हा सुद्धा खताचा पर्याय आपल्याला चांगला उपलब्ध होतो। 20-0-13 ची एक बॅग आणि 10-26-26 ची अर्धी बॅग। आता झाला मित्रांनो तुम्हाला 3 पर्याय मी सांगितले। आता चौथा पर्याय कमी खर्चातला पण जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर हाच पर्याय सगळ्यात जास्त परवडतो। तो आहे की 18-46 एकरी एक बॅग आणि फक्त 25 किलो पोटॅश। हा जरी पर्याय निवडला तरी सर्वात कमी खर्चात आणि चांगले अन्नद्रव्य ह्या खतामध्ये सुद्धा आहेत, जी की आहे 18-46 अधिक 25 किलो MOP। त्यामध्ये आपल्याला तिन्ही प्रकारचे NPK म्हणजे नत्र, स्फूर्द, पालाश मिळतात। आता 5 नंबरचा एक पर्याय तो सुद्धा कमी खर्चातला आहे, जर उपलब्ध असेल तर टाका। जर 5व्या नंबरचा पर्याय मित्रांनो ट्रिपल सुपर फॉस्फेटची एक बॅग अधिक आपल्याला 20 किलो युरिया अधिक 20 किलो किंवा 25 किलो MOP। ह्या पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला 46% स्फूर्द मिळतं। ट्रिपल सुपर फॉस्फेटमध्ये आपल्याला कॅल्शियम सुद्धा असतं। तसंच अतिरिक्त आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण युरिया 20 किलो मिक्स केला आहे आणि 20 किलो जे आहे ते MOP मिक्स केलं आहे। असे तुम्हाला मी 5 पर्याय सांगितले। आणि 6वा पर्याय जो की ह्या सगळ्यापेक्षा भारी आणि प्रभावी, मी आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये सांगितलं होता, तो आहे सिंगल सुपर फॉस्फेटच्या एकरी 2 ते 3 बॅगा ह्या आपल्याला कापूस पिकासाठी बास होत्या। त्यामध्ये तुम्ही 25 किलो किंवा 20 किलो MOP म्हणजे पोटॅश मिक्स केले तरी चालेल आणि अर्धी बॅग युरिया। हा सर्वात चांगला पर्याय होतो कमी खर्चातला, पण मी तुम्हाला इतरही पर्याय सांगितले। अशी एकूण तुम्हाला मी 6 पर्याय कापूस लागवडीसाठी सांगितले। यापैकी कुठलाही पर्याय एक निवडा। महागडे पर्याय सुद्धा सांगितलेत आणि स्वस्तातले सुद्धा सांगितलेत। जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही तुमचा ठरवायचं की एकरी आपल्याला एक बॅग टाकायची का। म्हणजे जर तुमची जमीन जर हलकी असेल किंवा मध्यम असेल तर अशा वेळेस तुम्ही तिथे एखादी एकच बॅग टाकली तरी सुद्धा चालतं। भारी जमिनीमध्ये पाण्याची सोय असेल तर तुम्ही तिथे 1.5 पट हे खताची मात्रा करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे। अतिरिक्त खतं टाकू नका। जास्त खतं टाकताल तर आपल्याला सुरुवातीला कापसाची जळ होईल। पाऊस काळात जर खंड जर पडला तर भविष्यामध्ये रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो, मग फवारण्या आपल्याला घ्याव्या लागतात। त्यामुळे सुरुवातीला जास्त खता डोस देऊ नका। एकरी एक बॅग हा खतासाठी अतिशय पुरेशी होती।
जास्तीत जास्त तुम्हाला जर पुन्हा खत टाकणं नाही झालं तर त्यामध्ये तुम्ही 20 किलो युरिया हा मिक्स करायचा आहे. अशा प्रकारे नियोजन करा आणि अधिक उत्पादन तुमचं काढा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि तसंच ज्यांना कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये मार्गदर्शन सेवासुद्धा उपलब्ध केलेली. खालील दिलेल्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आता इथून पुढे आपल्या कापूस पिकाबद्दल व्हिडिओ कंटिन्यू येतच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवाल्यांनी फॉलो करून घ्या. व्हिडिओ आवडले असेल तर जाताना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.